झालेला आहे. या जगामध्ये प्रत्येक जण प्रत्येक नातं स्वीकारू शकतं, पण पत्नीचं नातं कोणी स्वीकारू शकत नाही. एक छोटासा दृष्टांत देऊन पटवून देईल की बघा, एक मनुष्य होता चिंटू नावाचा. त्याची एक दिवस आई वारली. आता आई वारल्याच्या नंतर गावातले काही स्त्रिया आल्या आणि समजून सांगायला लागले, बाबा नको रडू, तुझी आई गेली तर काय झालं, मी सुद्धा तुला तुझ्या आई सारखीच आहे, तुझी आईच मला समज. आता याचे 10 दिवस होत नाहीत, 1-2 महिन्याने त्याचे बाबा वारले. आता बाबा वारल्याच्या नंतर गावातले काही प्रतिष्ठित लोक आले, त्याला समजून सांगायला लागले, अरे रडू नकोस, जाऊ दे ना, तुझे बाबा गेले तर काय झालं, मी आहे तुझ्या पाठीशी. बाबाचं पद स्वीकारलं. काही दिवसांनी महाराज ऍक्सिडेंट मध्ये त्याचा भाऊ वारला, मोठा भाऊ. आता मोठा भाऊ वारल्याच्या नंतर गावातले काही तरुण आले, समजून सांगू लागले, जाऊ दे, जसा तुझा मोठा भाऊ तुला मदत करायचं तसा आम्ही सुद्धा करू. गेलेला माणूस गेला, आता त्याचा विचार करू नको, मी सुद्धा तुझा मोठा भाऊच आहे असं समज. ठीक आहे, मोठ्या भावाचं सुद्धा एक वेळ स्वीकारलं. काही दिवसांनी त्याची बहीण वारली. आता बहीण वारल्याच्या नंतर गावातल्या काही त्या बहिणीच्या मैत्रिणी आल्या आणि तुला जशी तुझी बहीण दीपावळीला आंघोळ घालायची तशी मी सुद्धा घालीन, ती जशी तुला राखी बांधायची तशी मी सुद्धा तुला राखी बांधेल, तुझ्या बहिणीचं जे 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 काही काम असेल ते मी करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे म्हणे. आता काही दिवसांनी वारली त्याची पत्नी. आता पत्नी वारल्याच्या नंतर मोठमोठ्याने आमचा पठ्या रडायला लागला. इथून तिथून रडत गेला, कोणी बघायला तयार नाही. घरामध्ये बसून रडू लागला मोठमोठ्याने. बाहेर आवाज येऊ लागला रडण्याचा. दारातून लोक जायचे पण कोणी त्याला बोलायला येत नव्हतं. त्याला वाटलं आवाज जात नसेल बाहेर. चौकटीत येऊन बसला. चौकटीत येऊन मोठमोठ्याने रडायला लागला. गावातले लोक बघायचे पण काही बोलत नव्हते. बघता बघता रोडवर येऊन बसला आणि रोडवर येऊन रडू लागला. महाराज, त्या गावामध्ये काही कमी बाया असतील का? एखादी बाई येऊन कोण म्हटली नाही, मी तुझी पत्नी सारखीच आहे, नको रडू? नाही म्हणू शकत, कारण पत्नी हे पद प्रत्येक जण स्वीकारू शकत नाही. एक वेळेस भावाचं नातं स्वीकारेन, आईचं नातं घेईल, बाबाचं नातं घेईल, भावाचं घेईल, बहिणीचं घेईल, आजोबाचं घेईल, आजीचं घेईल, प्रत्येक नातं स्वीकारेल, पण पत्नीचं नातं स्वीकारू शकत नाही. बायकोचं नातं, पत्नीचं नातं हे खूप वेगळं असतं. ते प्रत्येक जण घेऊ शकत नाही, पण आमच्या भगवंताने अर्जुनासाठी पत्नीचं सुद्धा रूप स्वीकारलेलं आहे. किंवा महाराज, तर बघा, एक वेळेस काम्यक वनामध्ये भगवंत आणि अर्जुन हे दोघं जण अरण्यामध्ये फिरण्याकरिता गेले होते. आता काम्यक वन म्हटल्याच्या नंतर तिथे सगळे जोडी जोडीनेच होते आणि आमचे भगवंत आणि अर्जुन हे दोघंही होते. अर्जुनाच्या मनामध्ये विचार आला की अरे, एवढं सुंदर वन आहे, या वनामध्ये जर का माझ्यासोबत सुभद्रा असती तर बरं झालं असतं. जसा हा मनात विचार आला तसं भगवंत झाडाच्या पाठीमागे जातात थोडस आणि सुभद्राचं सुंदर असं रूप धारण करतात. आणि त्या सुभद्राचं रूप धारण करून अर्जुनासमोर येतात आणि अर्जुनाला सुभद्रेचं रूप धारण करून अर्जुनाच्या बाजूला बसतात. आणि सुभद्राचं रूप धारण करून भगवंत त्यांच्या बाजूला बसून आमच्या अर्जुन महाराजांच्या मनामध्ये आलेले विचार, पत्नी भाव भगवंताने आमच्या अर्जुनाचं पूर्ण केला. अर्जुनाची ही इच्छा आमच्या भगवंताने पूर्ण केली होती. त्यामुळे सत्य भगवंतासोबत सत्य प्रकारे वागावं, ती एक प्रकारची भक्ती आहे. प्रत्येक भाव भगवंताशी जोडावा. कारण या जगामध्ये बघा,
आपण एखाद्याला जर का आपलं दुःख सांगत असतो तर ते दुःख आपलं ऐकून घेईल, पण थोड्या वेळाने त्याच दुःखाचं गाऱ्हाणं दुसऱ्याशी करेल. त्यामुळे हे दुःख सांगत असताना, आपल्या व्यवहारिक प्रापंचिक गोष्टी सांगत असताना या त्या व्यक्तीला सांगण्याशिवाय भगवंताला सांगावं, भगवंतासोबत सत्य करून घ्यावं, त्याच्याशी जोडलं जावं, त्या भगवंताला आपल्या जवळ करावं. या जगामध्ये प्रत्येक जण प्रत्येकाशी खोटं बोलणं असेल, काय जे काही असेल ते वागत असतो, पण भगवंत कधी आपल्यासोबत तसं वागणार नाही. हा, जर का एखादी गोष्ट भगवंत आपल्याकडून हिसकावून घेत असेल तर समजायचं ती आपल्यावरची कृपा आहे. कृपा हे समजावं, कारण जर का भगवंताला आपल्या जवळ एखाद्या भक्ताला बोलवून घ्यायचं असेल तर अगोदर त्याच्यावरती संकट टाकतो. का? कारण आपण देवाची भक्ती करत असताना किती एकनिष्ठ आहोत भगवंताविषयी हे भगवंत अगोदर बघतो. जसं आपण एखाद्या मार्केटमध्ये गेलो, सातोण्याचा बाजार आल्याच्या नंतर आपण सातोण्याला जसं बाजार करण्याकरिता जातो, गेल्याच्या नंतर आपल्याला साधं टमाटर जरी घ्यायचं असलं तरी सुद्धा त्या टमाट्याला 17 वेळेस बघतो, इकडून चांगले का तिकडून चांगले का. एखादा मटका जर का आपल्याला घ्यायचा असेल बाजारातून तर त्या मटक्याला इकडून वाजून बघतो, तिकडून वाजून बघतो, तिकडून वाजून बघतो. भेंडी घ्यायची असेल तर त्या भेंडीला 17 वेळेस तोडून बघतो आपण की हे चांगलं आहे का. प्रपंचातील 10-20 रुपयाची गोष्ट जर का आपण चेक करून घेत असतो, निरखून पारखून घेत असतो, तर मग भगवंताला तर आपला उद्धार करायचा आहे, आपल्या जवळ भक्ताला घ्यायचंय. मग तो भक्त सुद्धा किती पक्का आहे, किती तो भक्त कच्चा राहिलेला आहे, तो भगवंत आधी बघतो. आणि जर का आपला भक्त कच्चा असेल तर भगवंत काय करतो, त्या भक्ताला मजबूत करतो. कशा प्रकारे मजबूत करतो, तर आपल्या जीवनामध्ये दुःख देऊन. दुःख आल्याच्या नंतर प्रत्येक जण देवाचं नामस्मरण करतं, देवाचं चिंतन करतं, आणि देवाचं नामस्मरण चिंतन केल्याच्या नंतर आपलं मन मजबूत होतं, आपण पक्के होतो, आणि नंतर भगवंत आपल्याला जवळ करतो. म्हणून भगवंताशी सत्यप्रद स्वीकारून भगवंताला आपल्या जीवनातील गाऱ्हाणं सांगावं, आपल्या जीवनातलं दुःख देवाला सांगावं. आणि दुसरं म्हणजे आत्मनिवेदन. 9व्या प्रकारची भक्ती आहे ते म्हणजे आत्मनिवेदन. आत्मनिवेदन आपण भगवंताशी करावा. आत्मनिवेदन कोणी केलं असेल तर आमच्या बालीराजाने भगवंताशी आत्मनिवेदन केलेलं आहे. अशी 9 प्रकारच्या भक्ती सांगितलेल्या आहेत. आणि या 9 प्रकारच्या भक्ती सांगितलं की ह्या अगोदर भक्ती कराव्या आणि नंतर भगवंताची कथा श्रवण करावी. त्याने काय होईल तर मन स्थिर होऊन आपण भगवंताची कथा श्रवण करू. तेव्हा शौनकादिक महर्षींनी प्रश्न केला की महाराज, ठीक आहे आम्ही हे सर्व करू, पण जर का या कलियुगातल्या लोकांकडून हे झालं नाही तर त्यांनी काय करावं. तर सूत महर्षीने सांगितलं त्या लोकांनी आपल्या भगवान श्री शंकरांची पूजा करावी, त्यांची कथा ऐकावी, त्यांचं पूजन करावं सांगितलं. मग भगवंताची पूजा करताना कशी पूजा करावी, तर भगवंताला अगोदर आवाहन करावं. जसं कथेला सुरुवात करण्या अगोदर आपण भगवान गणेशजींना बोलवतो, त्यानंतर सरस्वती मातेला बोलवलं जातं, भगवान श्रीकृष्णांना बोलवलं जातं, हनुमंत महाराजांना बोलवलं जातं. नवे ते जेवढ्या देवांना बोलवता येईल तेवढ्या देवांना बोलवलं जातं. आणि त्यानंतर ज्याची कथा आहे त्याचं स्मरण केलं जातं, त्याला बोलवलेलं जातं. शिवजीचा धावा केल्याच्या नंतर मन मेरा मंदिर शिव मेरी पूजा, शिव से बड़ा नहीं कोई दूजा. बोले सत